केकची ऑर्डर आली म्हणजे नेहमी पडणारा प्रश्न तो म्हणजे केकवरती डिझाईन बनवायची कशी. तर नमस्कार मंडळी, नेहमीप्रमाणेच मला केकची ऑर्डर होती आज आणि केकवरती डिझाईन बनवायची कशी हे समजत नव्हतं. धावपळीचाच दिवस. ह्या कस्टमरने खरं तर मला 4-5 दिवस अगोदरच मेसेज करून केकची ऑर्डर दिली होती आणि मी खरं तर विसरून गेले होते, पण अचानक मला सकाळी आठवलं. त्यावेळेस मी पुन्हा एकदा कस्टमरला कॉल केला की तुम्हाला खरंच आज केक हवा आहे का. तर ते बोलले हो, संध्याकाळी 9 पर्यंत दिला तरी चालेल. आणि मग मी लागले केकच्या तयारीला. तर करतानाच मला आठवलं की माझ्याकडे स्पॅच्युला नाही आहे, तो तुटलेला आहे. त्यामुळे मग मी उलटण्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी. स्पॅच्युला मी घेईलच, कारण कसं होतं, बाहेर तर नेहमी जाते आणि घेऊन यायचं लक्षात राहत नाही किंवा त्यावेळी ती गोष्ट आठवत नाही. आणि डिझाईनचं तर डोक्यामध्ये होतंच, कारण सकाळी 9-9:30च्या दरम्यान मला आठवलं की केक आहे आज बनवायचा. त्यामुळे मी ब्लाऊजचं काहीच आज स्टिचिंगसाठी घेतलं नाही, कारण दुपारी विराजची शाळा सुटणार होती 12ला आणि त्याला घरी सोडून मला जायचं होतं देहूला. त्यामुळे मग मी ठरवलं की 12पर्यंत कसल्याही परिस्थितीत केक रेडी करायचा. कमीत कमी सेट झाला संध्याकाळपर्यंत, तर राहिलेलं डेकोरेशन आपण संध्याकाळी घरी आल्यावरती करू शकतो, कारण केक लेट हवा आहे कस्टमरला. तर मी छान असे बॉटमला डिझाईन काढून घेतली आणि टॉपला देखील छान असे फ्लॉवर काढून घेतले. आणि हे फ्लॉवर काढताना माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण काही करू शकतो या केकवरती, पण क्वचित असं डोक्यात आलं एक क्षणभर की आपल्याकडे जी डिझाईन बनवायची आहे त्यासाठी नोझल नाही आहे. तर त्यामुळे मग मी पायपिंग बॅगला छान छोटासा असा व्ही कट देऊन घेतला. खूप छोट्या साईजमध्ये दिलेला आहे. जर आपण मोठा दिला तर त्याचे लिप खूप मोठे होतात. आणि छान असा कॉर्नर टू कॉर्नर व्ही कट केलेला आहे मी. आणि थोडीशी क्रीम घेऊन त्यामध्ये ग्रीन कलर ॲड केला आणि ती क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे हाताची टेक्निक आणि क्रीमला म्हणजे ज्या टेक्निकने आपण प्रेस करतोय ना, ती टेक्निक समजली किंवा जमली की खूप छान असे लिप आपल्याला काढता येतात. तर मला तर खूप छान भारी वाटत होतं. तर 1-2-3 स्टेपमध्येच हे लिप छान तयार होतात. आणि कस्टमरला मी हा अशा डिझाईनमध्ये केक आजचा दिलेला आहे, कारण खरंच कन्फ्यूज आहे मी ह्या कस्टमरला केक देताना, कारण खूप सारे डिझाईन ह्या कस्टमरला गेलेले आहे आणि हे रेग्युलर कस्टमर आहे, ह्यांचे सारखे केकचे ऑर्डर असतात. त्यामुळे तेच नको वाटतं द्यायला. आणि संध्याकाळी मग देहूवरून आल्यावरती आमचं जेवण वगैरे झालं, सर्व किचनमधलं काम आवरलं आणि मग घेतला केक, कस्टमरचा केक फायनलसाठी. म्हणजे त्याच्यावरती नाव राहिलं होतं, नाव टाकलं, डेकोरेशन केलं आणि पॅकिंग करून कस्टमरला केक दिला देखील. तर कसा वाटला हा साधा सिंपल केक आणि केकची डिझाईन. तर फ्लेवर आहे हा बटरस्कॉच. तर कसा वाटला केक मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.